नाशिकच्या महात्मा नगर या भागामध्ये पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याची माहिती आहे। नाशिकच्या याच भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारामध्ये सकाळच्या सुमारास काही लोकांनी बिबट्या बघितल्याचा दावा केलेला आहे आणि त्यानंतर स्कूल प्रशासनाकडनं हे खबरदारी घेत स्कूलला हे सुट्टी देण्यात आलेली आहे। या सगळ्या घटनेनंतर आता वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस हे दाखल झालेले आहेत। काही पालक आहेत माझ्या सोबत, आपण त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया। नेमकं आपण आता आपल्या मुलांना घरी घेऊन जात आहे, काय माहिती दिली प्रशासनाने आपल्याला? तर प्रशासनाने नाही, पण ग्रुपवर आलं का शाळेत बिबट्या घुसलेला आहे, शक्य होईल तर पालकांनी येऊन मुलांना घेऊन जायचं, नाही तर मग शाळेच्या सुटायच्या टायमिंगला व्हॅनवाल्यांबरोबर किंवा बसवाल्यांबरोबर पाठवतील। तर मग आता रिस्क घेण्यात काही अर्थ नाही, म्हणून मग आम्ही घ्यायला आलो मुलांना। बिबट्या दिसलेला आहे असं तुम्हाला दिसलेलं आहे, एक मोठा आहे आणि 2 छोटे पिल्लं आहे त्याचे। हां, आणि तिकडं कॉलेजचं गेट आहे त्या बाजूला दिसलेलं आहे, तिकडं काही काम चालू आहे ना। अशा पद्धतीचं माहिती आहे। याच स्कूलच्या आवारामध्ये हे बिबट्या दिसल्याची माहिती आहे। या सगळ्या घटनेनंतर वन विभागाचे कर्मचारी अधिकारी या संपूर्ण आवारामध्ये दाखल झालेले आहेत आणि सर्च ऑपरेशन आता वन विभागाचे कर्मचारी करतायत। जवळपास 1-2 पथक जे आहेत ते आतमध्ये दाखल झालेलं आहे। अगदी काही दिवसांआधीच याच भागामध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला होता। अगदी इथून काही अंतरावरती हे बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आणखीन एकदा महात्मा नगरच्या या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये हे बिबट्या दिसल्याची माहिती आहे आणि बिबट्याला आता पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी दाखल झालेले आहेत आणि प्रिकॉशन म्हणून स्कूलला आज जे आहे ते सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।